इकडे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची उद्या सोमवती यात्रा पार पडतीये। मोठ्या संख्येने भाविक जेजुरीमध्ये दाखल झालेले आहेत। तसंच एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी आम्ही खंडेरायाचं घर बसल्या दर्शन घडवतोय। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची उद्या सोमवती यात्रा आहे आणि त्याची तयारी जी आहे ती जय्यत तयारी सुरू आपल्याला पाहायला मिळते। तर आपण एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी खास मंदिराच्या गाभाऱ्यातून जो आहे तो खंडोबाचं दर्शन आपण घर बसल्या प्रेक्षकांना देत आहोत। उद्याची तयारी नेमकी कशा पद्धतीने असेल याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मंदिराचे विश्वस्त जे आहेत मंगेश गोणे सर आपल्यासोबत आहेत। कशा पद्धतीने देवस्थानच्या वतीने तयारी करण्यात आली? जय मला आत्ताच आपण बघितलं असेल की पालखीचं बांधणी आता झाली। पालखीची बांधणी करून उद्या सकाळी 11 वाजता श्रींचं प्रस्थान कऱ्हा नदीकडे होणार आहे। 11 वाजता जाईल पालखी व अंदाजे एक 4:30 ते 5च्या वेळेस कऱ्हा नदीवर स्नान होईल। अनेक यात्रा जत्रा या जेजुरीमध्ये होत असतात, परंतु उद्या महत्वाची यात्रा आहे सोमवती। काय सांगाल? आज असा आनंदाचा दिवस म्हणजे सोमवती। आज श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आल्यामुळे भाविकांच्या म्हणजे उत्सवाचं वातावरण आहे। आज एक महिनाभर पूर्ण मंदिरामध्ये म्हणजे गर्दी असायची दर्शनासाठी श्रावणानिमित्त, आणि भर सोमवती असल्यामुळे नदीला पण भरपूर देवाला स्नान घालण्यासाठी भाविकांची भरपूर गर्दी होणार आहे मंदिर पालखीसाठी। आणि देवस्थानने म्हणजे आमचे खांदेकरी मानकरी गावकरी ट्रस्ट असेल तर सर्व आमच्या खांदेकरी मानकऱ्यांच्या वतीने म्हणजे देवस्थाननी आम्हाला सगळ्या सुखसुविधा म्हणजे रस्त्याची सोय असेल, नाश्त्याची सोय असेल, चहा पाण्याची सोय जे काय सगळं आहे ते मार्तंड देवस्थाननी आम्हाला सगळ्या सुविधा पुरवण्याची व्यवस्था केलेली आहे। जी मोठी यात्रा असते ती सोमवतीची जी त्याची तयारी जी आहे ती जय्यत सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन वैभव सह जयदीप भगत, एबीपी माझा, जेजुरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।